कैलासवासी गुरुवर्य महादेव दुर्गोळी निर्मित नवतरुण विकास मंडळ घागोळवाडी नवतरुण विकास मंडळ घागोळवाडी सादर करीत आहोत बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन गुरुवर्य श्री सोनू धर्मा माहिकडे निर्माते कैलासवासी महादेव रत्नो दुर्गोळी दिग्दर्शक दत्तात्रय गंगाराम दुर्गोळी गीतकार विनोद जावळे गायक राजेश बेंडलसह प्रफुल्ल जावळे कोरस जगन्नाथ जावळे राहुल बेंडल नितेश जावळे मंगेश दुर्गोळी नृत्य दिग्दर्शिका नृत्यांगना भूमिका मोहिते संगीत परशुराम विशाल आकाश व्यवस्थापक नवतरुण विकास मंडळ घागोळवाडी या कलेचे कलाकार आकाश मत्ते सुरेश बेंडळ सुधीर जावळे राहुल बेंडळ शुभम बेंडळ सूरज जावळे नितेश जावळे प्रफुल्ल जावळे मयूर दुर्गोळी अनिल कांबळे दत्तात्रय दुर्गोळी कौतुक दुर्गोळी अंकेश बेंडळ मंगेश दुर्गोळी संजय दुर्गोळी रितेश भुवड सुशांत दुर्गोळी दुर्गेश दुर्गोळी अभिषेक दुर्गोळी बाल कलाकार ऋत्विक राजेश बेंडल सहकलाकार श्रीधर दुर्गोळी सुशांत जावळे सिद्धेश जावळे विशेष सहकार्य सौ गणेश्री गंगाराम दुर्गोळी शाहीर श्री भिकाजी भुवड श्री रंग देवतेला विनम्र अभिवादन करून सहर्ष सविनय सादर करीत आहोत बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे म्हणून तुझं नाव भस्मासूर ठेवत आहे. तू माझ्यासाठी नित्य नवीन वस्तू उपलब्ध करण्यासाठी उत्पन्न झाला आहे. जा आणि माझ्यासाठी भस्म घेऊन ये. अवश्य स्वामी अवश्य. परंतु भस्म काही मिळत नाही. काय काय करावे प्रभू. घेऊन आला प्रभू. आज भस्म नाही मिळाले. प्रभू मी सर्व जगताचे भ्रमण केले परंतु कुठेही चित्ता जाण्याची किंवा त्याचे भस्म मिळण्याची संभावना नाही दिसत. काय बोलायचंय भस्मासूर तुम्हाला. हा प्रभू. प्रभू येथे तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करत असाल तर आपल्याला भविष्यात भरपूर भस्माची प्राप्ती होईल. प्रार्थना आणि ती कोणती प्रार्थना. प्रभू तुम्ही मला असे वरदान द्या की कुणाच्याही मस्तकावर हात ठेवेल
त्याचे भस्म होईल आणि यातूनच आपल्याला भस्माची प्राप्ती होईल. तथास्तु. बसलास चक्रा बसलास. तुम्ही बोले त्या बोलत राहणार. तुम्ही दिलेल्या या वरदानातून सर्व त्रिलोकी देवी देवतांना आणि ऋषीमुनींना भस्म करून मी म्हणजेच या भस्मासुराचे राज्य कोण आहेस तू? तो आता कळेल कोण आहे मी भस्मासुर. आणि आता तुलाही भस्म करणार. भस्मासुर. अरे नादान मुलगा, तू काय बोलत आहे? तुला कळतं का? अरे ऋषीमुनी, मला बोलायला तरी पाठवलं आहे भस्म प्राप्ती करून येण्यासाठी आणि आता तुलाही भस्म करणार. भाव अंतरीचे हवे जसे जुई फुला. भाव अंतरीचे हवे जसे जुई फुला. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाम आले ओटी दूर भारावले. तुझे नाम आले ओटी दूर भारावले. तुझे नाम आले ओटी अंतरीचे हलवे जसे तुई फुला. भाव अंतरीचे हलवे जसे तुई फुला.
भस्मासुर भस्मासुर. नारायण नारायण. अरे दानवा, आणि इथे कशासाठी आला आहे? अरे मला बोलायला त्यांनी पाठवलं आहे भस्म प्राप्ती करून आणण्यासाठी. नारायण नारायण. अरे नारदा, मला बोलायला त्यांनी वर दिला आहे की तुला ज्या मस्तकावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल आणि या सर्व त्रिलोकी देवी देवतांना आणि ऋषीमुनींना भस्म करून मी म्हणजेच या भस्मासुराचे राजा मस्तक करणार आहे. आणि तुम्ही कोणी माझा मुकाबला करू शकणार नाही, समजलं? आणि आता तुलाही भस्म करणार. नारायण नारायण. जय नारायण. तिन्ही तालात भ्रमण करी. जय नारायण. तिन्ही तालात भ्रमण करी. छल गरिबांचा होतो या भूमीवरी. छल गरिबांचा होतो या भूमीवरी. नारायण नारायण. प्रभू रक्षा करा प्रभू. मुनीवर काय आता आमच्या कृपेचे पण दुष्परिणाम व्हायला लागले. नारायण नारायण. प्रभू दुष्परिणाम होत आहेत आणि होणारही आहेत. नारायण नारायण. प्रभू त्या दृष्ट दानवाने इतका उत्पाद माजवला आहे की तो दृष्ट दानव इतका दुष्ट झाला आहे की तो ऋषी मुनींना देवी देवतांना छळत आहे. प्रभू आज तर अचक्कच झाले. त्याने माझ्या शिरावर हात ठेवून मला भस्म करायचा प्रयत्न केला, परंतु माझं नशीब चांगलं म्हणून मी तुमच्या इथवर आलो आहे. नारायण नारायण. प्रभू रक्षा करा प्रभू. काय बोलायचं आहे मुनीवर तुम्हाला? नारायण नारायण. प्रभू या अनर्थाला टाळा प्रभू. चिंता करू नका मुनीवर, आम्ही आताच त्या अनर्थाला टाळतो. नारायण नारायण. भस्मासूर भस्मासूर तुरंत उपस्थित हो. बसलास शंकरा बसलास. तुम्ही दिलेल्या वरदानातून सर्व त्रिलोकी देवी देवतांना तुम्ही दिलेल्या वरदानातून मला अत्यंत सुखपत्ती होत आहे. ही सुंदरी कोण आहे? हे सुंदरी, तू क्रोधित होऊन अशी माझ्याकडे पाहू नकोस.
तू क्रोधित होऊन खूपच सुंदर दिसतेस. मी विचारच करत होतो, जेव्हा सर्व त्रिलोकी देवी देवतांना आणि ऋषी मुनींना भस्म करून मी सम्राट होईल, तेव्हा माझी सम्राटनी कोण असेल? परंतु आता प्रश्न आणि विचार दोन्ही समाज झाले. ये सुंदरी अशी माझ्या जवळ ये. ये सुंदरी माझ्या जवळ ये. स्वामी, कोण हा दुष्टदानव जो माझ्याकडे अशा नजरे पाहत आहे? दुष्ट भस्मासुर, ती सुंदरी माझी अनंगिनी आहे. तू आमचा सेवक आहे. ती तुझ्या माते समान आहे. तिच्यावर वाईट नजर टाकण्याचा दुष्परिणाम तुला माहित आहे. मी तुला आताच्या आता भस्म करीन. अरे भस्म झाले, त्या भस्म करायचं ते योग केलं. आता भस्म करायचं काम मी करतो. तू मला भस्म करण्या अगोदर मी तुलाच भस्म केलं. प्रभू रक्षा करा प्रभू. देवांचा दास आहे निकास. देवांचा दास आहे निकास. देवई भयभीत झाले. देवई भयभीत झाले. भस्मासुराच्या पुढे देवई हरले. भस्मासुराच्या पुढे देवई हरले. देवांचा दास आहे निरास. देवांचा दास आहे निरास. देवई भयभीत झाले. भस्मासुरा पुढे देवई हरले. भस्मासुराच्या पुढे देवई हरले. भस्मासुराच्या पुढे देवई हरले. भस्मासुराच्या पुढे देवई हरले. नारायण नारायण नारायण. प्रभू की जय हो. आज इंद्रधर्माने कसे काय आगमन केले? नारायण नारायण. प्रभू, खूप मोठा अनर्थ झाला आहे. या अनर्थाला टाळा प्रभू. मुनिवर, कोणता अनर्थ आणि कसला? नारायण नारायण. प्रभू, तुम्हाला तर ठाऊकच आहे, प्रभू भोलेनाथ किती भोळे आहेत. त्यांनी एका दृष्ट दानवाला असा वर दिला आहे की तो जो कोणाच्या शिरावर हात ठेवेल त्याचा भस्म होईल. मुनिवर, परंतु कोणीही दिलेला वर परत मागे घेता येत नाही. नारायण नारायण. प्रभू, जर असे नाही झाले तर खूप मोठा अनर्थ होईल. प्रभू, या अनर्थाला टाळा प्रभू. मुनिवर, तुम्ही चिंता करू नका. तो भस्मासुर आता कोणावर आक्रमण करावर गेलाय? नारायण नारायण. प्रभू, तो भस्मासूर इतका दृष्ट झाला आहे की तो स्वयं भोलेनाथ त्यांच्यावर चालून गेला आहे आणि तो माता पार्वती यांना वश करू पाहत आहे. मुनिवर, मग तर तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्या राक्षसांचा माझ्याच हातून होईल. नारायण नारायण. प्रभू, आणि ते तरी कसे? मुनिवर, मी एक स्त्रीरूप धारण करून त्याचा हात स्वतःच्या शिरावर ठेवून भस्म होण्यास भाग पाडेल. नारायण नारायण. प्रभू की जय हो. प्रभू की जय हो. प्रभू की जय हो. कोण आहेस तू? मी तुमच्या स्वप्नातले स्वप्न सुंदरी आहे. अखेर माझं स्वप्न पूर्ण झाले.
माझ्या स्वप्नातली स्वप्न सुंदरी मिळाली. मसूर, पण माझ्याशी लगाडात नाही. माझी एक अट आहे. बोल, कोणती अट आहे? मी एक नर्तिका आहे आणि तुलाही माझ्यासोबत नृत्य करावे लागेल. बस एवढंच ना? कबूल आहे. ठीक आहे मग. कबूल आहे मला. सुरुवात करा तर माझे नृत्य. नारायण देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. मी गातो मधुर स्वरानी गाणी. देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. देव विष्णूच्या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. 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 नारायण नारायण. प्रभू की जय हो. प्रभू, अखेरचा दृश्य भस्मासुराचा अंत हा तुमच्यातूनच झाला. नारायण नारायण. हो मुनीवर, त्या दृष्ट असुराचा अंत स्वतःचा हात स्वतःच्या शिरावर ठेवून झाला आहे. नारायण नारायण. प्रभू, ही आनंदाची बातमी त्रिलोकी स्वर्गलोकी भूतलावर सांगावयास हवी. मुनीवर, ही आनंदाची वाणी यमलोकी त्रिलोकी जाऊन सर्वांना सांगा आणि भूतलावर जाऊन मानवाच्या हातून श्री गणरायाची आराधना करून घ्या. नारायण नारायण. प्रभू, मी त्वरित भूतलावर जाऊन मानवाच्या हाताने या श्री गणरायाची आराधना करून घेतो. नारायण नारायण. माझ्या मना लागो चंद. माझ्या मना लागो चंद. नित्य गोविंद नित्य गोविंद
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा